नमस्कार नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, मी अनिता उमाटे बोलते. माझं चॅनलचं नाव तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. तर मी आज एका अशा विषयावर बोलणार आहे. दुःख वाटते मला, म्हणजे सांगायला पण लाज वाटते मला. राहुल राहुल नाव असं त्या मुलाचं. आईला म्हणतो, आई चल पटपट आवर ग, आपल्याला जायचंय बाहेर. हो म्हणते आई. आणि तुझे काय असेल ते साड्या वगैरे घे म्हणतो. ती म्हणते कशाला आले, कुठं जायचंय? नाही चल जायचंय म्हणतो, सांगतो तुला. मग तो जातो आणि निघता निघता तिच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. ती पाहते की आपल्या मुलाच्या डोळ्यात अश्रू येत आहे, काहीतरी आहे भानगड. तरी ती काहीच बोलत नाही. जेव्हा मग कार थांबते वृद्धाश्रमच्या समोर, तेव्हा तिला समजतं की माझा मुलगा मला वृद्धाश्रममध्ये सोडण्यासाठी आलेला आहे. ती काहीच बोलत नाही, काहीच बोलत नाही ती. मग सह्या होत्यात सगळ्या कागदपत्रावर. त्याला वाटलं की आई ओरडेल मला, का रे मला, आम्ही तुला एवढं सांभाळलं, असं केलं तसं केलं, लहानाचं मोठं केलं आणि तू मला वृद्धाश्रममध्ये सोडायला आला. ती काहीच बोलत नाही. तिला फक्त आठवतं, हाच मुलगा जो लहानाचा मोठा होत होता, तर माझ्या पदराला धरून तो नेहमी घरामध्ये फिरायचा. शाळेतून मुलगा आला नाही तर आई पाखरासारखी वाट बघायची, अजून माझं कसं लेकरू आलं नाही. डब्याला काय करू, रोज पहाटे उठायचं, त्याला टिफिन करायचं, त्याला त्याचं दप्तर आवरायचं. हा सगळ्या लहानपणापासून गोष्टी तिच्या डोळ्यासमोर आल्या एकदम. आणि तिचे डोळे भरून आले. डोळे भरून आल्यानंतर तो म्हणाला, आई मी आता निघतो. म्हणाला, हो बाळा निघ म्हणली. हातामध्ये जाताना एक 10 रुपयाची नोट दिली तिने आणि डब्बा दिला. आपल्या बॅग बंद काढला आणि डब्बा दिला. मग तो म्हणतो, डब्बा कशाला? अरे नाही, मला वाटलं तुला ऑफिसला जाताना आज उशीर होईल म्हणून मी लवकर उठून पहाटे तुला पराठे केलेले आहेत. मेथीचे पराठे आवडतात ना तुला, तर तुझ्यासाठी मी मेथीचे पराठे केले होते. काय नाही, घेऊन जा, रस्त्यामध्ये खा, नाही तर मग ऑफिसमध्ये गेल्या गेल्या खाऊन घे. खूप वाईट वाटते, त्याचं मन भरून येते त्याला. 10 रुपये कशाला तळा रे, तुला तुझ्या गाडीला नजर लागू नये म्हणून लिंबू आणि मिरची बांधून घे म्हणून ती 10 रुपयाची नोट देते त्याला त्याच्याकडे. कारण आजकाल मुलांकडे 10 रुपये म्हणजे नसतातच म्हणा, सगळं ऑनलाईन असल्यामुळं. चालत तो जात असतो गाडीमध्ये. जाता जाता त्याला एक चिठ्ठी दिसती गाडीमध्ये. गाडी साईडला घेतो आणि चिठ्ठी वाचती. राहुल, मला माहित आहे म्हणती, तू स्वतः मला वृद्धाश्रममध्ये सोडायला आलेला नाही आहे, कारण मी तुझी आई आहे. आईचं अंतःकरण हे तुला सुद्धा माहीत आहे की आपण आतापर्यंत कसं राहिलोय. बाबा गेले आपले, आहे ना, मी कष्ट करत होते. मला नाही का वाटत, मी माझ्या मुलासाठी करत होते, मला एवढंच माहित होतं. आणि तू तुझ्या बायकोच्या हट्टापायी मला वृद्धाश्रममध्ये सोडायला आला हेही मला माहित आहे म्हणली. असू दे म्हणे, नीट राहा, असं काळजी घ्या, व्यवस्थित राहा. तो जेव्हा गाडी फिरून सह्या वगैरे जातात, गाडी फिरतो, त्यावेळेस आई काहीच बोलत नाही. हातात हात घेतो आईच्या. तो मायेचा स्पर्श तिला जाणवतो की आपल्या मुलाला आपण एकेकाळी ह्याच हाताने त्याला मॉलिश करून आंघोळ घातलेली असते, त्याला जेवण भरवलेलं असतं, त्याला सगळं त्याचं संगोपन केलेलं असते. तरी सुद्धा ती डोळ्यात अश्रू आणत नाही. शेवटी ती वृद्धाश्रमच्या पायऱ्या वगैरे चढते ना, आतमध्ये निघून जाती, हास्य करते, स्मित हास्य करते. इकडं राहुलला गाडीमध्ये ती चिठ्ठी वाचतो तो पूर्ण. आईने लिहिलेली असते चिठ्ठी, काळजी घे, तुझी स्वतःची काळजी घे. तर इतकं वाईट वाटतं, इतकं वाईट वाटतं, आपण काय मूर्खपणा केलाय. आणि घरामध्ये काही प्रॉब्लेम नसतो. घरामध्ये व्यवस्थित तिची रूम असती, मैत्रिणीशी गप्पा मारत असते, रोजचा चहा पाणी करत असते, कधी नाश्ता करत असते, एखादी भाजी वगैरे करते, भाज्या निवडायचं काम करत असते, काही प्रॉब्लेम नसतो, अगदी व्यवस्थित चाललेलं असते सगळं. पण काय बुद्धी सुचती त्या सूनबाईला,
मुलाला सारखं भांडून 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 आईला त्याच्या वृद्धाश्रमी सोडायला लावते आणि मुलगा तिचा ऐकायला भाग पडतो. म्हणजे त्याला रोजची किटकिट नको वाटते. चला एकदाच आईला वृद्धाश्रममध्ये तर सोडून यावं, बघू काय होतंय म्हणते तो. असं तो म्हणून ठरवलेलं असतं अगोदर घरातून. मग जेव्हा तो चिठ्ठी वाचतो तो, तेव्हा ती त्याला आपण एवढी मोठी चूक केली समजते आणि तो परत गाडी फिरवतो आणि आईला म्हणतो, आई पटकन गाडीत बस. काय झालं रे, आता तरी सोडलास मला आणि मला लगेच घेऊन चाललास तू, काय झालंय, असं काय झालं एवढं. तो म्हणतो, काय नाही आई, चल लवकर, म्हणला जायचं आपल्याला, घरी उशीर व्हायला लागला. म्हणला, अरे काय झालं तरी सांग. काय नाही म्हणलं, चल मला. घरी जातो. घरी गेल्यानंतर मग बायको म्हणते, अरे तुम्ही तर गेला होता, कसं काय परत आलात वापस तुमच्या आईला परत घेऊन. नाही म्हणलं, आता तू जायचं तुझ्या आईकडे, मी आणि माझी आई राहणार म्हणला इथं, आणि मी आईशिवाय राहू शकत नाही. मी गेल्यापासून तुझा फोन एंगेज होता, तू कुणाशी बोलत होती. म्हणजे माझ्या आईशी बोलत होती. म्हणजे तू तुझ्या आईशी एवढ्या वेळ बोलत होती आणि तू माझ्या आईला वृद्धाश्रममध्ये सोड म्हणतेस. म्हणजे काय बुद्धी असेल तुझी. खरंच एवढी शिकलेली, खरंच शिक्षण पण जास्त झालं ना माणसाला, बुद्धी वेगळीकडे चालते. अगोदर काय वृद्धाश्रम होते का? नव्हते ना. अगोदर माया प्रेम सगळं होतं. हे आता काय झालंय, घरामध्ये त्यांना नकोय. घरामध्ये सुनांना कसं आहे, पाहिजे तसे कपडे घालायचे, पाहिजे तशी मस्ती करायच्या, मैत्रिणींबरोबर पार्टी करायची, त्यांना पण काही प्रॉब्लेम नसते. करा तुम्ही. ती मैत्रिणींमध्ये फिरत असते, देवदर्शनाला जात असते, एन्जॉय करत असते, तरीही तिला प्रॉब्लेम असतो. नकोय आपल्या समोर, आजाद पाहिजे आपल्याला असं वाटत असतं. मग तू म्हणतो, नाही म्हणतो, मी माझ्या आईला शेवटपर्यंत सोडणार नाही. माझ्या आईची मी सेवा करणार खूप, कारण माझ्या आईने मला जन्म दिलेला आहे, मला मी आईशिवाय जगू शकत नाही. म्हणला, तू असं कसं म्हणलीस मला सोड, मी तुझं कसं ऐकलो, मला खूप पश्चाताप होतोय की तुझी मी ही गोष्ट ऐकलो की तू म्हणतेस तुमच्या आईला वृद्धाश्रममध्ये सोडा. मी कसं तुझं ऐकलो, मी इतका पश्चाताप करून घेतो. त्या दिवशी तो अक्षरशः घरी येतो आणि कामाला सुद्धा जात नाही. सांगून टाकतो ऑफिसमध्ये की माझी तब्येत ठीक नाही आणि मी आज येणार नाही. तर त्याच्या बायकोला इतकं वाईट वाटतं की आपण तासन तास आपल्या आईशी बोलतो, आपल्या बहिणीशी बोलतो, आपल्या मावशीशी बोलतो, सगळ्याशी बोलतो, आणि आपल्या सासूबरोबर आपण असं वागतो की काही सुद्धा कारण नाही आहे, विनाकारण. हिथंच तर तुम्ही खूप मोठी चूक करता. ज्या वेळेस आपण आपल्या नवऱ्याच्या आईला प्रेम करत नाही, माया करत नाही, हे जेव्हा नवऱ्याला दिसतं, तो तुमच्याच मनातनं, म्हणजे त्याच्या मनातून तुम्ही उतरून जाता. समाजाला सुद्धा ही गोष्ट खटकते. समाजामध्ये जर तुम्हाला राहायचं असेल तर कुटुंबासोबतच राहिलं पाहिजे. एकटे जर राहिला ना तर तुम्ही लवकरात लवकर खचणार, आणि तुम्हाला काही गोष्टी अशा इतक्या खचणार ना तुम्ही, बापरे घरात कोणी नाही, असं नाही. काय काय वेळेस खूप गरज असते माणसाची आपल्याला. तर सगळ्यांनी हे लक्षात घ्या की आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती ही महत्वाची आहे आणि त्या व्यक्तीला आपण कसा मान दिला पाहिजे. तुमचा अहंकार हा तुमच्याजवळच ठेवा. खरा अहंकार हा खाऊन टाकतो माणसाला आणि अहंकार हा संपवतो माणसाला. अहंकार जर तुम्हाला आहे तर नवरा तुम्हाला किंमत देणार नाही, तुमच्या घरातली कोणी तुम्हाला किंमत देणार नाही. मन जिंकायला शिका तुम्ही, सासूचं सासऱ्याचं, आणि हाच आपला परिवार असतो मुलीचा. माहेरी नसतं. अहो माहेरी तुम्ही महिना 2 महिने 2 वर्ष 3 वर्ष राहून बघा काय होते. चिडचिड व्हायला चालू होती आईवडिलांची भांडणं होतात, भाऊ-भाऊजांची भांडणं होतात, टोमणे देतात. तुम्ही लाखो जरी पैसे दिले नेऊन आईकडे, भावाकडे, भाऊजाईकडे, तुमच्या घरातलेच देतात, त्याची सुद्धा त्यांना किंमत नसते. असं असतंय. त्यांना वाटतं आम्हाला पैसे पण द्यावं आणि इथं राहू नये पण. अशा खूप ठिकाणी ही गोष्टी घडतात. तर हे इतकी म्हणजे सत्यता घडलेली आहे. तर तुम्हाला मी सगळ्यांना एकच सांगते की विनंती करते की आपल्या घरातला परिवाराला धरून राहावा आपल्या घरातल्या, जेणेकरून आईला कसं जसं जसं वय होतं तसं तसं त्यांना आजार येतात, त्यांच्याकडे लक्ष द्या. काय झालं काय नाही, सर्दी झाली, खोकला झाला, दवाखान्याला न्या, औषध पाणी करा. कारण सून कितीही करा ती लक्ष देत नसती. अशा खूप कमी असतात.
की लक्ष देत नाही. काय काय देतात, खूप माया करतात काय काय, म्हणजे एकदम त्यांना वाटते माझी आई म्हणजे माझीच प्रिय आई आहे, सासू म्हणजे कोणीतरी दुश्मन आहे असं वाटते. मग जशी सून वागते ना घरामध्ये, आपल्याला नीट न बघणे किंवा वेळेवर नाही विचारणे, तर तशी ती पण वागायला चालू करते. कारण तिला वागणं तसं भाग पडते. कारण कितीही चांगलं वागून, कितीही चांगलं बोलून सुद्धा समोरचा व्यक्ती जर आपल्याला किंमत देत नाही, तर मग काय उपयोग आहे त्या घरामध्ये, असं होतं. मग चिडपिड चालू होती. नवरा असतो, तर सासरे असते, सगळ्यांना टेन्शन येतं. मग वागणं आपलं जर चांगलं ठेवलं, आपलं जर तो बोली भाषा जर गोड ठेवली, तर तुम्ही जग सगळं जिंकून टाका. आणि जाताना आपण ह्या आयुष्यात काही घेऊन जाणार नाही, एवढंच घेऊन जाणार आहे, सुखी परिवार. परिवाराला आपण कसं घट्ट धरून ठेवलं पाहिजे, परिवारासोबत कसं राहिलं पाहिजे ना. खूप सुंदर आहे जे उदाहरण आत्ताच मी सांगितलं तुम्हाला. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा आणि लाईक करा आणि सांगा तुम्हाला काय वाटलं ह्याच्यामधून, है ना. आज मला खूप दुःख झालेलं आहे, कारण मी एक असं म्हणजे डोळ्यांनी पाहिलेली गोष्ट आहे.